अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण या संबंधातनं 34 जूनला आपण महामोर्चा आयोजित केलेला आहे। त्या आयोजनाच्या संबंधातनं आरक्षण उपवर्गीकरण कृषी संघर्ष समिती यांच्या वतीनं माननीय आंबेडकर साहेब, माननीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, माननीय दरोडे साहेब आणि गरुणराव घोलप साहेब आणि इतर सर्व मान्यवर, या सर्व मान्यवरांना सगळ्यांना जय भीम करतो। आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। आरक्षण उपवर्गीकरण विरोधी आम्ही एक संघर्ष समिती निर्माण केलेली आहे आणि या संघर्ष समितीतर्फे आम्ही 30 जून या दिवशी न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा या मुंबईमध्ये मोर्चा काढून याला विरोध करण्याचं ठरवलेला आहे। कारण कोणी न मागता सरकारने अनुसूचित जातीमध्ये विभाजन करण्याचा आणि आपसामध्ये भांडण लावण्याचा डाव सरकारने आखलेला आहे आणि त्यामुळं त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा असणार आहे। महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या 59 जाती आहेत, त्याच्यात खरं म्हणजे 59 जातीपैकी माझ्यामध्ये 58.5 जाती आमच्या बरोबर आहेत। 0.5% लोक ज्यांनी ही मागणी केलेली आहे त्यांच्यासाठी सरकार अशा पद्धतीने अनुसूचित जातीचा जो एक संघ वर्ग आहे, ज्याला पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी खरं म्हणजे याला जाती म्हटलं नाही, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हिंदू धर्मामध्ये 4 वर्ण आहेत, एक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि या 4ही वर्णामध्ये अनुसूचित जातीचा वर्ग येत नाही। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर याला डिप्रेस क्लास म्हणायचे आणि हा एक वर्ग आहे, ही काही जात नाही, अनुसूचित काही जात नाही असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे हा एक संघ असणारा हा वर्ग सरकारच्या धोरणामुळं आपसामध्ये त्याच्यामध्ये फाटाफूट होण्याची आणि एकमेकाविरुद्ध लढण्याची जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे अवकड करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळं, त्याला आम्ही सर्व 58% जाती जे आज आहेत त्या विरोध करतोय। तर म्हणजे बाबासाहेबांचं म्हणणं होतं की अनुसूचित ज्या जाती आहेत त्या जाती नसून त्यांना ती नावं त्यांच्या कामानुसार दिलेलं आहे की कलम 341 आहे, त्याच्यामध्ये अनुसूचित जातीला जातीचं संरक्षण आणि त्याची लिस्ट बनवण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये बदल करण्याचा का इतर काही करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतीला आहे। त्यामुळं आज हा जो निर्णय दिलेला आहे तो हे बाबासाहेब हे चर्चा करत असं म्हटलं की याचा जर बदली करण्याचा जातींचा किंवा याच्यामध्ये काही वेगळ्या पद्धतीने याच्यावरती रिॲक्ट करण्याचा जर राज्य सरकारनं जर अधिकार दिला तर ते त्यांच्या राजकारणासाठी त्याचा दुरुपयोग करतील आणि म्हणून हा दुरुपयोग होऊ नये म्हणून या पद्धतीने बाबासाहेबांनी हा संपूर्ण अधिकार राष्ट्रपतीने दिलेला आहे। प्रमोशन जे आरक्षणामधलं जे प्रमोशन आहे ते जवळजवळ 10 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग मध्ये आहे आणि सरकार आमच्याकडे इम्पेरिकल डाटा नसल्यामुळं तो डाटा सादर करू शकत नाही असं म्हणतंय। जेव्हा सरकार असं या आरक्षणामधल्या प्रमोशन मध्ये बोलतंय तर मग ह्या उपवर्गीकरणासाठी तुमच्याकडे डेटा आला कुठून हा आमचा प्रश्न आहे। तेव्हा तुम्ही तुमच्या राजकीय फायद्यासाठी अशा पद्धतीने या SC समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याचा आम्ही निषेध करतो आणि याबद्दल न्यायमूर्ती बदल कमिटीचा अहवाल ताबडतोब रद्द झाला पाहिजे आणि उपवर्गीकरण सरकारने थांबवलं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर सरकारने जे आरक्षणामधलं प्रमोशन आहे त्याच्या बाबतीत ताबडतोबीने पावलं उचलून त्या बाबतीत सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं आज 10 वर्ष तो प्रश्न रेंगाळलेला आहे, त्यामुळे अनेक आमचे अधिकारी रिटायर्ड झालेले आहेत। तर पुढील येणाऱ्या काळामध्ये हा ताबडतोबी सोडून आमच्या सरकारी अधिकाऱ्यांना न्याय दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे।
त्याचबरोबर आता जी जनगणना होणार आहे ती जनगणना जातीनिहाय करावी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये ऍक्च्युअल प्रत्येक जातीचे आणि प्रत्येक धर्माचे किती लोक आहेत ते कळेल. आमचं म्हणणं आहे 2011 सालीच एससीचं टोटल पॉप्युलेशन 18% पोहोचलं होतं, पण दुर्दैवानं तशा पद्धतीचा कुठल्याही प्रकारे सरकारने ते विश्वासात न घेता आज सुद्धा 13% सरकार अडकलेलं आहे. तेव्हा या सर्व गोष्टीचा विचार करून सरकारने हे जे काही उपवर्गीकरण करण्याचं धोरण आखलेलं आहे ते ताबडतोब थांबवावं अशी आमची सरकारला आव्हान आहे. आणि त्यासाठी या 59 जातीची असणारी ताकद दाखवण्यासाठी मुंबईच्या या पावसाळी अधिवेशनावर 30 जूनला महामोर्चा येणार आहे आणि आमच्या अंदाजाने कमीत कमी 5 लाख लोक या मोर्चामध्ये सामील होतील अशी परिस्थिती आहे. तेव्हा या सर्व गोष्टीचा सरकारनं विचार करावा आणि ताबडतोबीनं जो उपवर्गीकरणाचं अवकरणाचं सरकारने जे ठरवलंय ते ताबडतोबीने थांबवण्यात यावं अशी आमची सरकारकडे मागणी आहे. आता मुंबईमध्ये 30 तारखेला अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोठा आंदोलन या ठिकाणी उभं ठाकलेलं आहे. माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी विनंती आहे की आपण सगळ्यांनी या विषयाच्या बाबतीमध्ये या उपवर्गीकरण विरोधी समितीचं जे म्हणणं आता आदरणीय आनंदराव आंबेडकर साहेबांनी मांडलेलं आहे ते महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो. मागच्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये या बाबतीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन, मोर्चे, लॉंग मार्च होत आहे. अत्यंत संवेदनशील असा हा विषय आहे. मी विषयाच्या अजून मध्ये जात नाही. आनंदराव आंबेडकर साहेबांनी ऑलरेडी सांगितलेलंच आहे. 1 ऑगस्ट 2024 ला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला उपवर्गीकरण करण्याच्या बाबतीत. 15 ऑक्टोबर 2024 ला महाराष्ट्र शासनानं न्यायमूर्ती पाटणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अनंत गदेवर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती बनवली. त्या समितीचा अहवाल 17 मार्च 2026 ला राज्य सरकारकडे सोपवण्यात आला आणि त्याच्यानंतर काही हरकती व सूचना मागण्यात आल्या. त्याचा मूळ विषय आहे हरकती आणि सूचना जर एखाद्या अहवालावर जेव्हा मागितल्या जातात तेव्हा त्या अहवालामध्ये काय दडलं आहे, काय आहे हे पहिल्यांदा सर्व लोकांच्या पुढे, सर्व समाजाच्या पुढे, सगळ्या जनतेच्या पुढे ते पुढे आलं पाहिजे. सरकारनं तसं काही केलेलं नाहीये. अनंत बदल समितीचा अहवालच सर्वांसमोर न येता त्याच्यावर हरकती मागणं हेच मुळात चुकीचं आहे. आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयानं काही ज्या गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या तर सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 ला जो निर्णय दिला त्याच्यामध्ये त्यांनी काही बंधने पण घातली, अटी घातली आहे. त्याच्याची अत्यंत महत्वाची अट जी होती का वस्तुनिष्ठ आणि सांख्यिकीय डेटा हा सरकारनं त्याच्या आधारावर उपवर्गीकरण केलं पाहिजे. समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचे भांडणं लागता नाही या दृष्टीनं विचार केला गेला पाहिजे. अशा अनेक अटी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यात मूळ विषय येतोय का अनंत बदल समितीचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये जो वस्तुनिष्ठ आणि संख्यात्मक डाटा आहे तो डाटा सरकारनं कोणत्या आधारावर दिला, कारण तो डाटा लोकांच्या पुढे जेव्हा आला नाही त्याच्यामुळे आमची सगळ्यांची मागणी आहे का सरकारनं पहिल्यांदा तो डाटा या ठिकाणी दिला पाहिजे.
महाराष्ट्रामध्ये 59 ज्या जाती आहेत अनुसूचित जातीच्या. दुसरा विषय होता का सर्वोच्च न्यायालयानं अजून म्हटलं होतं का अनुसूचित जातीचे आणि अनुसूचित जमातीचे उपवर्गीकरण सरकार राज्य सरकारला करता येते, त्यांनी केलंच पाहिजे असं कुठं म्हटलं नाही. पण महाराष्ट्रातल्या 59 जातीपैकी किती जातींनी मागणी केली की उपवर्गीकरण झालं पाहिजे? तर मला वाटतं 59 जातीपैकी एखाद्या जातीनं केलं असेल, बाकी तर असे कोणत्या जाती पुढे आले नाहीत की बाबा उपवर्गीकरण झालं पाहिजे. मग सरकारला का पडलंय की उपवर्गीकरण करण्याच्या मागं? त्याच्यामुळे 2-3 प्रश्न याच्या पुढे निर्माण होतात. त्याच्यामुळे समाजामध्ये जी अत्यंत संभ्रम निर्माण झालाय तो दूर झाला पाहिजे. आणि उपवर्गीकरण करण्याचं जर सरकारच्या मनात असेल तर 2027 ला ऑलरेडी जनगणना होत आहे. त्या जनगणनेमध्ये डाटा त्या ठिकाणी सरकारला मिळेल. तो डाटा सरकारला जातीनिहाय डाटा जर भेटला तर त्याच्या पुढे विचार केला पाहिजे. आता विचार करून त्याच्यामध्ये ते निर्माण करण्याचं कारण नाही. आणि म्हणून या ठिकाणी सगळे समाज बांधव 59 जातीतले सगळे, आता काही लोक विरोध करत असतील तो काही भाग नाहीये, परंतु साधारणतः 59 जातीतले अनेक समाज बांधव आम्हा सगळ्यांना ज्या पद्धतीनं मिळतात आणि ज्या पद्धतीनं भेटतात त्याच्यामुळे सगळ्याच समाज बांधवांचा या उपवर्गीकरणाला विरोध आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज या ठिकाणी आदरणीय आनंदलाल आंबेडकर साहेब आहेत, भीमराव आंबेडकर साहेब आहेत, आदरणीय गुलाब साहेब आहेत, या ठिकाणी आमचे डॉक्टर माने साहेब आहेत, त्याच्यानंतर आदरणीय बाबूराव माने साहेब आहेत आणि अनेक मंडळी या आंदोलनाला सपोर्ट करतात आणि संघटना सपोर्ट करत आहेत. माझी विनंती अशी आहे की सरकारनं आम्हा सगळ्यांची भावना जी आहे ही काही एका समाजाची भावना नाही, एका जातीची भावना नाहीये, ह्या सगळ्या समाज बांधवांची भावना आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी सगळ्याला सन्मान केलाय, त्यांना प्रबुद्ध केलाय, त्याच्यामुळे त्यांच्या पुढे कोणताही अहवाल लपवता येणार नाही. पहिल्यांदा सरकारनं अहवाल जाहीर करावा आणि ही जी उपवर्गीकरणाची प्रक्रिया आहे ही आता तरी त्यांनी बंद करावी अशी आम्हा सगळ्यांची मागणी आहे. धन्यवाद. माननीय आनंदलाल आंबेडकर साहेबांनी जी भूमिका मांडली तिच्याशी आम्ही सगळे एकमत आहोत. अनेक मिटिंग आमच्या झालेल्या होत आहेत. आताही मी पुण्यामध्ये येतोय मिटिंग करून. अतिशय मनामध्ये तीव्र संताप लोकांचे आहे की हे जे काही चाललेलं आहे उपवर्गीकरणाचं हा कुठल्याही परिस्थितीमध्ये विषय बंद झाला पाहिजे आणि समाजावर अन्याय होता कामा नये. आमच्या चर्मकार समाजाच्या जेवढ्या संघटना आहे महाराष्ट्रामधल्या त्या सगळ्या आम्ही एकत्र आहोत. बाबूरावजी आहे आमच्याबरोबर, सगळेच आम्ही एकत्र येऊन या गोष्टीला विरोध करतो आहोत. आणि त्यांनी सगळे प्रश्न घेतले त्याच्यामुळे नवीन परत काही सांगण्याची आवश्यकता नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा म्हणून या ठिकाणची आजची पत्रकार परिषद आहे. न्याय ती बाजू तुमच्या हातात आहे, ती भक्कमपणे मांडा, शासनाला राग येईल अशा पद्धतीचं काम करावं एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद. आपल्या सगळ्याला माहिती आहे उपवर्गीकरणाचा मुद्दा या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तापलेला आहे. मुंबई शहरापासून अगदी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र सर्वत्र याच्या प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत. आणि याच्यावर शासनाने तातडीने उपाययोजना केली नाही तर मात्र प्रचंड सामाजिक ऐक्य बिघडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आणि म्हणून आम्ही मागणी केलेली नाही. बदल समिती तातडीने नेमली, तिचा अहवाल काय आलेला आहे, कदाचित तिचा अहवाल सुद्धा असाच असेल म्हणून तो सरकार उघड करत नाहीये. त्या बदल समितीने सुद्धा उपवर्गीकरणाला कदाचित विरोध केला असेल आणि सरकारनं जर इकडून उपवर्गीकरण लागू करण्याच्या अनुषंगाने घाई करायची असेल तर तो दडपून ठेवलेला आहे. आणि म्हणून तो अहवाल पहिला सार्वजनिक करायला पाहिजे, उघड करायला पाहिजे. तो मंत्रिमंडळाने अद्यापर्यंत स्वीकारलेला नाही असं काल परवा एक मंत्री आम्हाला त्यांच्या शिष्टमंडळाला गेलो त्यावेळी म्हणाले नाही तो अहवाल आलाय परंतु तो मंत्रिमंडळाने स्वीकारलेला आहे. याचाच अर्थ असा होतो तुम्ही तो बदल समितीने कदाचित विरोध केला असेल, तुम्हाला रेटून उपवर्गीकरण लागायचं असेल म्हणून तुम्ही तो अहवाल स्वीकारला नाही असा त्याचा पण अर्थ होऊ शकतो. आणि म्हणून
या संदर्भामध्ये आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि याच्या संदर्भात आम्ही सर्व राज्यातल्या या विषयावर काम करणाऱ्या सगळ्या संघटना, मग चर्मकार समाज असेल, ओलार समाज असेल, ढोब समाज असेल, मादिगा समाज असेल, मोची समाज असेल, अहिरवार असेल, याच्यामध्ये आमच्याकडे अनेक अशा छोट्या मोठ्या संघटना आहेत. परंतु त्या आमच्या सगळ्या संघटनांच्या लोकांनी एकत्रित बसून आपल्याला एकच बिमटोला सरकारला मारला पाहिजे. गावागावात जिल्ह्यामध्ये छोटे छोटे मेळावे होत आहेत, कलेक्टरला एसपी ला निवेदन दिली जात आहेत आणि प्रखर विरोध केला जातोय. पण तो विरोध अधिवेशनाच्या तोंडावर मुंबईमध्ये व्हायला पाहिजे अशा तऱ्हेची कल्पना भीमरावजींनी मांडली, आमच्या बबनराव घोलपांनी मांडली. आणि मग त्या कल्पनेच्या मागे खंबीरपणे उभं राहण्यासाठी सगळ्या राज्यातली जनता अत्यंत एकमताने उभी राहिलेली आहे. आणि महाराष्ट्र सरकारच्या एससी उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यभर तीव्र प्रतिक्रिया आहे. जिल्हावार, तालुकावार, विभागवार आंदोलन, मोर्चे, लॉंग मार्चेस, कार्यक्रम हे सुरू आहे. या संदर्भामध्ये राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांच्यासोबत सुद्धा एक बैठक झाली. राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत सुद्धा बैठक झाली. या सगळ्या पाठीमागचं एक सूत्र आहे, ते म्हणजे सरकारनं चुकीचा निर्णय घेतला आणि सरकारनं जो चुकीचा निर्णय घेतलाय त्याचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम फुले शाहू आंबेडकरी जनतेच्या वतीनं, आपल्या 59 जातीतल्या बहुसंख्य लोकांच्या वतीनं हे विधानसभा सत्र जे सुरू आहे त्या विधानसभा अधिवेशनावर सर्व पक्षीय, सर्व संघटना, सर्व समाज घटकांचा हा मोर्चा 30 तारखेला आहे. तो नको असलेले प्रश्न निर्माण करून कोणीतरी एमएलसी आहे, कोणाला तरी एमएलए व्हायचं आहे अशा लोकांना हाताशी धरून संघातल्या छावणीतल्या लोकांच्या आधारावरती जर संपूर्ण महाराष्ट्रातील एससी समाजाला जर कोणी वेठी करणार असेल तर त्याचा प्राणपणाने विरोध केला पाहिजे, ही आमच्या मोर्चेकरी समाज बांधवाची ठाम भूमिका. आणि म्हणून हा तो मोर्चा येत्या 30 तारखेला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या माध्यमातून ऐकणाऱ्या मंडळींनी हा पक्ष मोर्चा, आंदोलन, धरणा प्रदर्शन याच्या पलीकडे जसा आहे तसाच तो पक्षाच्या पलीकडे आहे, संघटनेच्या पलीकडे आहे. हा एक संघ एससीच्या एकजुटीचा मोर्चा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मनामध्ये कोणतेही किंतु परंतु न ठेवता या मोर्चामध्ये भक्कमपणे प्रचंड ताकदीनं सामील होऊन महाराष्ट्र सरकारचा उपवर्गीकरणाचा अजेंडा रद्द करायला या सरकारला भाग पाडायचं, या एवढ्याच एका अटी आणि शर्तीवरती आपला मोर्चा मुंबईत 30 तारखेला घडकेल. आपण प्रचंड संख्येनं सामील व्हावं. धन्यवाद. येणाऱ्या 30 तारखेला जे मोर्चा निघणार आहे असा भव्य दिव्य असेल. सरकारला एक सबक शिकवण्याचं हे आमचं धोरण आहे. ही जी काय हुकुमशाही या देशामध्ये आणि ह्या महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे ती कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न आज आम्ही सगळेजण एससी कॅटेगरीतले 59 आम्ही मातंग समाजाला देखील आमच्या बरोबर घेतो. 1 आणि 2% हा तिकडे गेल्यामुळे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. सरकारला दाखवण्याचा प्रयत्न 30 तारखेच्या मोर्चामध्ये आमच्या स्टेजवरती मातंग समाजाचे देखील नेते येणार. सरकार मग केंद्राचं असेल, महाराष्ट्राचं असेल, सुरुवात केली हिंदू मुस्लिमच्या वतीने. मराठा समाज, ओबीसी समाज, आदिवासी समाज त्यांचं वर्गीकरण धनगरांना त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. आज त्यांनी बघितलं की शेड्यूल कास्टचे सगळे 59 एकत्र नांदतायत, एका चांगल्या भावनेने आहेत. त्यांच्यामध्ये भांडण लावण्याचं हे सरकारचं काम आहे असं दिसून असतो. परंतु हे महाराष्ट्रामध्ये यशस्वी होऊन देणार नाही हे देखील मी सरकारला सांगतो. आणि हा मेसेज संपूर्ण देशभरामध्ये जाईल.
मोर्चा होईल आणि मोर्चाच्या माध्यमामधून सरकार हे उपवर्गीकरण थांबवेल असं मला वाटतंय. त्याच्यामध्ये त्यांचं शांतपण. मोर्चाच्या नंतर जी काही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल त्याला आम्ही कोणी जबाबदार राहणार नाही, तर सरकार जबाबदार राहणार हे आपल्या पत्रकारांच्या बंधूंच्या मार्फत मी या सरकारला सांगू इच्छितो. वेळ प्रसंगी राजकीय भूकंप होतील याच्यानंतर, कारण आम्ही संख्येने जास्त आहोत. उपवर्गीकरणासाठी आम्ही सगळेजण 59 सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आमचे ओबीसी समाज आमच्याशी संवाद साधतायत पुढे काय करायचं म्हणून राजकीय भूकंप देखील या महाराष्ट्रामध्ये होती. आपल्या माध्यमामधून एवढाच मेसेज देतो या महाराष्ट्रातील जनतेला. 30 तारखेला लाखोच्या संख्येने या मुंबईमध्ये या आझाद मैदानमध्ये विटी परिसरामध्ये यायचं आहे. सरकारला आपली ताकद दाखवायची आहे. आजपर्यंत यांना कोणी विरोध केला नाही, परंतु जे आंबेडकरवादी आहेत, फुले शाहू आंबेडकरवादी आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आहेत, हा सगळा समाज एकत्र येऊन सरकारला चुनौती देईल असं मी सांगू इच्छितो. म्हणून सरकारचं शांतपण आहे की येणाऱ्या काळामध्ये उपवर्गीकरण हे बंद करावं. सरकारच्या माध्यमातून मला ते कळण्यात आलेलं आहे, म्हणजे माहिती मला कळलेली आहे. एखादं स्टेटमेंट करेल सरकार, बाबा आम्ही असं करू तसं करू नंतर, परंतु त्याला बळी न पडता 30 तारखेचा मोर्चा हा लाखोच्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये निघेल आणि आमची ताकद दाखवू. हुकुमशाही ह्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चालणार नाही, हा 30 तारखेच्या मोर्चामधून संदेश आहे असं आपल्याला सांगतो. नमस्कार, जय भीम, जय श्रीराम. उपवर्गीकरणाच्या धोरणापाठीमागे सरकारचा तो डाव आहे, परंतु महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीमध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या लढ्यामध्ये जे समाज घटक सुरुवातीपासून सक्रिय राहिले त्यांची भूमिका सदैव व्यापक आणि रचनात्मक स्वरूपाची आजपर्यंत राहिलेली आहे. मग ती महापुरुषांची जयंती साजरा करण्याचा प्रश्न असो, महाराष्ट्रामध्ये जातीवाद आर्थिक विकास महामंडळ निर्माण झाली त्याला कधीही कोणी विरोध केला नाही. वस्तीगृहाच्या जाहिराती सुद्धा अलीकडे नव्या प्रमाणात आल्या, त्यालाही आम्ही कोणी विरोध केला नाही. त्यामुळं आम्ही किंबहुना कुणाशी वाद करत नाही ही सरकारची अडचण आहे, आणि ती अडचण असल्यामुळं आम्ही कुणाशी तरी वाद करावा अशी सरकारची इच्छा आहे. पण आम्ही फुले शाहू आंबेडकरी चळवळीतले एवढे परिपक्व लोक आहोत की आम्ही भेटतो ते कुठल्या समाजाशी नाही, कुठल्या जातीशी नाही, आमचा लढा सरकारशी. सर, उपवर्गीकरणाच्या विरोधासाठी ही जी तुमची संघटन समिती नेमण्यात आली आहे, त्याच्या व्यतिरिक्त अनेक छोटे छोटे गट त्या बाबतीत कार्यक्रम अजेंडा पुढे राबवत आहेत, त्याबाबत काय म्हणाल? आम्ही सर्वांनी मगाशी उल्लेख केला की जसं सरकारने हे धोरण जाहीर केलं तसं राज्यात सर्वत्र प्रतिक्रिया उमटल्या. गेल्या 20 तारखेला एक घरकुल मोर्चा नागपूरला झाला, 17ला अमरावतीत होता. लांबच्या सहकारी बीड पासून पायी चालत मुंबईकडे प्रवास करतायत. नाशिक जिल्ह्यात बैठक झाली. प्रत्येकाचे आमचे सगळ्याचे दौरे आहेत, संबंध आहेत. आता या सगळ्यांची जी विखुरलेली ताकद आहे ती विखुरलेली ताकद एकदा शासनाच्या समोर उभी ठाकली पाहिजे, आणि म्हणून त्याचं कोणीतरी नियोजन करायचंच असतं. शेवटी ही कन्सॉलिडेशन प्रोसेस आहे, आणि ही कन्सॉलिडेशन प्रोसेस एक चांगल्या रूपाने व्हावी म्हणूनच आज आम्ही सगळे आपल्या समोर आलो. या पत्रकार परिषदेनंतर आमची संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व लोकांना, लहान सहान संघटनांना जे या आंदोलनात आहेत त्यांना सहभागी करून घेण्यासाठी प्रेस क्लब या ठिकाणी आमची सर्वांची आताच बैठक आहे, आणि त्या बैठकीनंतर एक
एक फुलतो 100%ची एक उपाययोजना आयोजन योजना ही देखील तुमच्या समोर आणली आहे. आणि आतापर्यंत आपण जे आंदोलन पाहिली, उदाहरणार्थ जर पाहिलं की मराठा समाजाच्या आरक्षणाचा जेव्हा किंवा विषय आला आणि ओबीसी समाजाला असं वाटायला लागलं का ओबीसीचं आरक्षण मराठ्यांना दिलं जाते, तेव्हा सगळे ओबीसीचे आमदार ते कोणत्या पक्षातले, सत्ता पक्षातले, विरोधी पक्षातले एका डायसवर आले. धनगर समाजाच्या आदिवासीच्या अनुसूचित जमातीमधून धनगरांना आरक्षण द्यायची जेव्हा किंवा गोष्ट झाली तर सगळे आदिवासी समाजाचे सगळे आमदार एकत्रित पाहिलेले आहेत आपण एका डायसवर. त्याच्यामुळे आम्ही पण सगळ्यांना आवाहन करतो का नक्की या मोर्चामध्ये जेवढे 29 आमदार आहेत ते सगळे 29 आमदार येतील आणि लक्षवेधी पण विधानसभेमध्ये लावताना सगळे बोलतील हे तुम्हाला मी सांगतो. महाराष्ट्र सरकारच्या अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर SC समुदायाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून राज्यभर धरणे, प्रदर्शनं, मोर्चे, आंदोलनं, लाँग मार्चेस हे पार पडत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील SCच्या 59 जातीमध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड रोष आहे आणि हा रोष असताना या रोषाचं रूपांतर एका भव्य शक्तीमध्ये, ताकदीमध्ये व्हावं म्हणून महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती या एकाच बॅनरची निर्मिती करण्यात आलेली असून या बॅनरखाली आज मुंबई मराठी पत्रकार संघ आणि प्रेस क्लब या दोन्ही ठिकाणी एक पत्रकार परिषद आणि बैठक झाली. या बैठकीला प्रामुख्याने आदरणीय भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, आमचे चर्मकार समाज बंधू नेते आदरणीय बबनराव घोलप, आदरणीय बाबूराव माने, माजी आमदार आदरणीय बडोले, मी स्वतः ॲडव्होकेट डॉक्टर माने आणि इतर विविध पक्ष संघटना याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आणि आजच्या बैठकीमध्ये आगामी सरकारच्या धोरणातला निषेध म्हणून या विधानसभा अधिवेशनावर दिनांक 30 जून रोजी एका विराट महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मागणी एकच आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये SC उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. या एकमेव मागणीसाठी हा विशाल मोर्चा मुंबईमध्ये 30 तारखेला दुपारी 12 वाजता मेट्रो सिनेमा या ठिकाणी सुरू होणार असून तो VT स्टेशनच्या समोरच्या चौकामध्ये भव्य जाहीर सभामध्ये रूपांतरित होईल आणि ती सभा मग सायंकाळी 6, 5, 7 वाजेपर्यंत चालेल. त्यामुळं पाऊस असो नसो पण मोर्चे करायची प्रचंड तयारी आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी आज नियोजन आणि जबाबदारीचं वाटप, प्रचार आणि प्रसार यंत्रणा राबवण्याच्या जबाबदाऱ्या या सर्वांचं वाटप करून 30 जूनच्या भव्य मोर्चाची तयारी ही सर्वानुमते करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व पक्ष संघटनांना आवाहन करण्यात आलं, कर्मचारी संघटनेला आवाहन करण्यात आलं आणि मीही आपल्या या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व पक्ष संघटना, कर्मचारी संघटना, विद्यार्थी संघटना, आणखी काय असतील त्या संघटना, कल्चरल टीम या सर्वांनी 30 तारखेच्या मोर्चासाठी आपली संपूर्ण ताकद झोकून द्यावी आणि राज्य सरकारला SCच्या विरोधात जाण्याची किंमत काय असते ते दाखवून द्यावं, एवढंच आव्हान आजच्या या आपल्या या बाईटमधून मी आपल्या सर्वांसमोर ठेवत आहे. धन्यवाद. जय भीम, जय भारत. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.